Hello student, welcome in the biology lecture. So last time we already completed the packaging of DNA in both prokaryotes and eukaryotes. Prokaryotes मधलं पॅकेजिंग DNA चं कसं करायचं ते आपण डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. आणि लास्ट टाइम मध्ये जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे या चॅप्टर वरचा तो म्हणजे कोणता न्यूक्लियोसोमचं मॉडेल, हिस्टोन ऑक्टॅमरचं मॉडेल हे आपण डिटेल मध्ये प्रोकॅरियोटिकचं आणि युकॅरियोटिकचं पॅकेजिंग पाहिलं होतं डीएनए मध्ये. ओके, त्यानंतर तुम्हाला आज हेडिंग दिसते आपल्या बोर्डवरती हेट्रोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला क्वेश्चन पडला असेल किंवा हे हेट्रोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन काय आहे. दीज आर नथिंग बट द सेगमेंट्स ऑफ क्रोमोझोम. कशाच्या सेगमेंट आहेत ह्या, कशाचा पार्ट आहे हा, क्रोमोझोमचा पार्ट आहे. आणि क्रोमोझोम काय आहे तर हे आपण लास्ट लेक्चर आपल्या लास्ट चॅप्टर मध्ये आपण डिटेल मध्ये पाहिलेलं आहे क्रोमोझोम बद्दल. तर क्रोमोझोमचे हे दोन पार्ट आहेत, कोणते कोणते, हेट्रोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. बघा आता मी तुम्हाला हे दोन पार्ट कशा प्रकारे शिकवणार आहे. मी तुम्हाला हेट्रोक्रोमॅटिनचं लिहून देणार आहे आणि तुम्हाला युक्रोमॅटिनचं लिहायचं आहे. म्हणजे कसं आहे, जसं की समजा एखाद्या वेळेस असं डिफरन्शिएट असते की जसं समजा आपण प्लांट सेलचं जर लिहिलं तर त्यावरून आपल्याला ऑटोमॅटिकली अॅनिमल सेलचं लिहिता येते, काहीतरी थोडेफार चेंजेस असतात. त्या प्रकारे मी तुम्हाला हेट्रोक्रोमॅटिनचं एक्सप्लेनेशन पूर्णपणे करून सांगतो आणि युक्रोमॅटिनचं तुम्हाला करायचं आहे. कोणत्या ठिकाणी काय काय चेंजेस लागतील ते मी तुम्हाला सांगतो. बघा आता मी या आपल्या बोर्डचे दोन पार्ट करणार आहे. एका साइडने हेट्रोक्रोमॅटिन असं हेडिंग टाकतो. दरवेळेस सारखा तुमच्यासाठी काही हे नवीन नाही आहे. हेट्रोक्रोमॅटिन एका साइडने मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो आणि त्यावरून मग तुम्हाला काय करायचं आहे, युक्रोमॅटिन एक्सप्लेन करायचं आहे. आपण जेव्हा ऑफलाईन क्लासमध्ये अशा प्रकारचे पॉइंट घेत असतो तेव्हा मी तुम्हाला एक साइड कंप्लीट करून देतो आणि तुम्ही दुसरी साइड कंप्लीट करत असता. म्हणजे यावर तुम्हाला असे दोन साइडना पेजचे दोन भाग करून लिहायचे नाही. तुम्हाला पहिलं हेडिंग टाकावं लागेल, पहिले सुरुवातीला मेन हेडिंग टाकावं लागेल हेट्रोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. त्यामधला पहिला पार्ट आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे तो म्हणजे कोणता, हेट्रोक्रोमॅटिन. मी या बोर्डवरचे असे दोन भाग यासाठी केले की मी जस्ट तुम्हाला जो चेंजिंग वर्ड आहे तो चेंजिंग वर्ड लिहिणार, तुम्हाला ते सेंटेन्स कंप्लीट करावं लागेल. ओके, हेट्रोक्रोमॅटिन हेडिंग टाकलं, त्यामध्ये पहिला पॉइंट असा करायचा, द सेगमेंट ऑफ क्रोमोझोम. म्हणजे पहिले आपण हेट्रोक्रोमॅटिन म्हणजे काय ते सांगणार आहे. द सेगमेंट ऑफ क्रोमोझोम which are in condensed state, is called as, त्यालाच काय म्हणतात की जे क्रोमोझोमची सेगमेंट कंडेन्स स्टेट मध्ये असते त्या कंडेन्स स्टेटच्या सेगमेंटला क्रोमोझोमच्या काय म्हणतात तर हेटेरोक्रोमॅटिन. काय म्हणतात त्याला, हेटेरोक्रोमॅटिन. लुक ॲट दिस वर्ड कंडेन्स स्टेट. मग तुम्हाला युक्रोमॅटिन मध्ये चेंज करायचा आहे. या कंडेन्स स्टेटच्या जागी फक्त तुम्हाला नॉन कंडेन्स स्टेट असा शब्द टाकायचा आहे. म्हणजे झाला तुमचा युकॅरियोटिकचा पहिला पॉइंट. काही नवीन नाही तुमच्यासाठी, तुम्ही सर्व याचे जे आहे तुम्हाला हॅबिट झालेली आहे. आपण 11वी पासून पाहत आलेला आहे की एक पॉइंट मी करून देतो, नंतर जर समजा रिलेटेड टू दॅट टॉपिक समवॉट काहीतरी डिफरन्स असेल तर ते तुम्ही नक्कीच करता. तर पहिला पॉइंट युकॅरियोटिकचा तुम्ही कराल. दुसरा पॉइंट बघा आता मग हेट्रोक्रोमॅटिनचा काय आहे. आपण हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन ह्या डीएनएच्या सेगमेंट पाहू आलो, तर यामध्ये काय काय फरक आहे बघा. मग हेट्रोक्रोमॅटिन is genetically less active. जेनेटिकली कशी ऍक्टिव्ह असते ही, लेस ऍक्टिव्ह. बघा जेनेटिकली लेस ऍक्टिव्ह लिहायपेक्षा आपण इनऍक्टिव्ह हा शब्द पण लिहू शकतो. त्यामध्ये जेनेटिकली इनऍक्टिव्ह असा लिहायचं. लेस ऍक्टिव्हच्या जागी काय लिहायचं त्यामध्ये, जेनेटिकली इनऍक्टिव्ह. म्हणजे तुमचं लक्षात आलं इनऍक्टिव्हच्या ऐवजी इकडे युक्रोमॅटिन मध्ये तुम्हाला शब्द कोणता टाकावा लागेल तर ऍक्टिव्ह टाकावा लागेल. ओके, त्यानंतर बघा हेट्रोक्रोमॅटिन स्टेन डार्क. हेट्रोक्रोमॅटिन कशी आहे तर ही इथं स्टेन जे आहे हेट्रोक्रोमॅटिन रिजन स्टेन डार्क. हेट्रोक्रोमॅटिन रिजन स्टेन डार्क. आता तुम्हाला हे काही सांगायचं काम नाही की डार्कच्या ठिकाणी तुम्हाला फक्त इकडे काय लावावं लागेल तर लाईट. युक्रोमॅटिन रिजन स्टेन विथ लाईट. बघा चौथा डिफरन्स यामधला काय राहील मग, हेट्रोक्रोमॅटिन कशी आहे बघा,
इट इज जेनेटिकली इनएक्टिव्ह तर आहेच, पण ट्रान्सक्रिप्शनली पण इनएक्टिव्ह आहे. ट्रान्सक्रिप्शनली इनएक्टिव्ह. आणि इकडे काय होईल मग? ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह. एकदम सिंपल पार्ट आहे हा. हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन बद्दल लिहायचा. हेट्रोक्रोमॅटिन आलं की त्यावरून तुम्हाला ऑटोमॅटिकली युक्रोमॅटिन पण येऊन जाते. बघा मग हेट्रोक्रोमॅटिन मध्ये काय असते बघा. आता हेट्रोक्रोमॅटिन कंटेन, बघा, इट कंटेन 2 to 3 टाइम किंवा इट कंटेन किंवा द हेट्रोक्रोमॅटिन इज 2 to 3 टाइम रिच इन डीएनए. 2 ते 3 पट डीएनए हा हेट्रोक्रोमॅटिन मध्ये युक्रोमॅटिन पेक्षा जास्त असते. पण आपण त्याला एक सिंपल लँग्वेज मध्ये, सिंपल भाषेमध्ये आपण त्याला एक पॉइंट असा करू, इट कंटेन 2 to 3 टाइम मोर डीएनए दॅन युक्रोमॅटिन. कोणापेक्षा? युक्रोमॅटिन पेक्षा याच्यामध्ये 2 ते 3 पट डीएनएचं प्रमाण जास्त असते. मग इकडे या मोरच्या ठिकाणी आपल्याला काय लावावं लागेल? युक्रोमॅटिन मध्ये जस्ट पुट अप द लेस वर्ड. फक्त लेस टाकला की तुम्हाला त्यामध्ये युक्रोमॅटिनचं येऊन जाईल. बघा यामध्ये एक दिलेलं आहे की हेट्रोक्रोमॅटिन टर्म इज डिस्कवर्ड बाय द हेट्स सायंटिस्ट. कोणता सायंटिस्ट आहे तो? हेट्स नावाचा सायंटिस्ट आहे. HEITZ. हेट्स नावाच्या सायंटिस्टनं हेट्रोक्रोमॅटिनची टर्म एक्सप्लेन केलेली आहे. सो लुक ॲट हेट्रोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. बघा 5 पॉइंट मी तुम्हाला हेट्रोक्रोमॅटिनचे डिटेलमध्ये दिलेले आहेत. 5 पॉइंट युक्रोमॅटिनचे कसे होतील बघा. आता पटापट कॉन्सन्ट्रेशन ना ऐका तुम्ही आणि तुम्हाला युकॅरियोटिकचे 5 पॉइंट कसे करायचे. द सेगमेंट ऑफ क्रोमोझोम विच आर इन नॉन कंडेन्स स्टेट इज कॉल्ड एज युक्रोमॅटिन. Euchromatin is genetically active. Euchromatin region stain light. It is transcriptionally active. It contains 2 to 3 times less DNA than the heterochromatin. या euchromatin च्या जागी इकडे काय लागेल मग? heterochromatin. So this is all about the 2 segments of chromosome, that is heterochromatin and euchromatin. बघा आपण क्रोमोझोम पाहिलेला आहे. क्रोमोझोम मध्ये मग अशा सेगमेंट्स असतात की ज्या कंडेन्स झालेल्या सेगमेंट आहेत, त्या कंडेन्स झालेल्या सेगमेंटला म्हणतात हेट्रोक्रोमॅटिन आणि जी कंडेन्स नाही झालेली सेगमेंट आहे तिला म्हणतात युक्रोमॅटिन. सो व्हॉट इज मीन बाय द हेट्रोक्रोमॅटिन? द सेगमेंट ऑफ क्रोमोझोम इज इन द कंडेन्स स्टेट called as heterochromatin and the segment of chromosome is in the which are in the non-condensed state called as euchromatin. So these are the 2 types of regions, or these are the 2 types of segments of chromosome, heterochromatin and euchromatin. बघा रे हे 5 पॉइंट हेट्रोक्रोमॅटिन चे. मग खाली काय करायचं? हे असं तुम्ही डिफरन्शिएट पेज वरती अजिबात करायचं नाही. मी खूप वेळेस तुम्हाला म्हणत असतो की जेव्हा मी तुम्हाला असं डिफरन्शिएट करून बोर्डवरती समजून सांगतो, कशासाठी समजून सांगतो की या पॉइंट वरती हा पॉइंट कसा अवलंबून आहे आणि काय चेंज करावं लागते. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये हे सेपरेटली लिहायचं. हेट्रोक्रोमॅटिन वरती हेडिंग टाकायचा, पॉइंट लिहायचे 5, खाली युक्रोमॅटिन हेडिंग टाकायचं. युक्रोमॅटिन हेडिंग टाकलं की तुम्हाला पुन्हा याचे किती पॉइंट? 1 2 3 4 5 पॉइंट या युक्रोमॅटिनचे करायचे. तर अशा प्रकारे युक्रोमॅटिन तुम्ही कंप्लीट करून घ्या. हेट्रोक्रोमॅटिन मी तुम्हाला कंप्लीट करून दिलेला आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द हेट्रोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. नाउ आता जो पार्ट आपण पाहणार आहे हा पार्ट अत्यंत महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. अँड द नेम ऑफ दॅट पार्ट इज डीएनए रेप्लिकेशन. आता या नावामध्ये काय आहे बघा. डीएनए तर आपल्याला माहितीच आहे. डीएनए मीन्स डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. तर व्हॉट इज मीन बाय द रेप्लिकेशन? रेप्लिकेशन होणे म्हणजे काय किंवा डीएनएचं रेप्लिकेशन काय असते, कसं असते? बघा एकदम सिंपल आहे. एका डीएनए पासून 2 डीएनए तयार होणे या प्रोसेसला म्हणतात रेप्लिकेशन ऑफ डीएनए. पण ते काय अशी साधी सुधी गोष्ट नाही की बस म्हटलं एका डीएनए चे 2 डीएनए रेप्लिकेशन. नो, दिस इज द कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. खूप मोठी प्रोसेस आहे रेप्लिकेशन ऑफ डीएनए ची. जवळपास आपल्याला त्याचे 2 पार्ट करावे लागतील.
6 पॉइंट आहे त्यामध्ये, 7 पॉइंट आहेत, तर ते मोठे मोठे पॉइंट आहेत, असं काही एवढी काही सोपी नाही आहे आणि दरवर्षी एक्झाम मध्ये याच्यावरती काही ना काही क्वेश्चन असते. रेप्लिकेशन ऑफ डीएनए, तुम्ही डिव्हिजन ऐकलेलं आहे, बट दिस डिव्हिजन इज रिलेटेड विथ द सेल डिव्हिजन, म्हणजे पेशीचं विभाजन होणे, एका पेशीच्या 2 पेशी तयार होणे, 2 पेशीच्या 4 पेशी तयार होणे, दॅट इज कॉल्ड ॲज सेल डिव्हिजन. हियर इन केस ऑफ डीएनए डिव्हिजन वर्ड तुम्ही यूज करू शकत नाही, त्याला म्हणतात रेप्लिकेशन. एका डीएनए पासून 2 डीएनए तयार होणे त्याला म्हणतात रेप्लिकेशन. आता जो मूळ डीएनए आहे त्याला म्हणतात पॅरेंट डीएनए. कोणता डीएनए? पॅरेंट डीएनए. आणि आपल्याला माहित आहे की डीएनए इज ऑलवेज डबल स्ट्रँडेड. हाऊ मेनी स्ट्रँड्स आर प्रेझेंट इन द डीएनए? देयर आर 2 स्ट्रँड्स आर प्रेझेंट इन द डीएनए. पॅरेंट डीएनए मध्ये 2 स्ट्रँड ते एकामेकापासून सेपरेट होतात. सेपरेट झाल्यानंतर ते 2 स्ट्रँड आणखी 2 स्ट्रँड तयार करतात, म्हणजे 2 डॉटर डीएनए तयार होतात. इट मीन्स फ्रॉम द 1 पॅरेंट डीएनए देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर डीएनए अँड दिस होल प्रोसेस कॉल्ड ॲज replication of DNA. Now write down the heading DNA replication. खूप महत्वाचा पॉइंट आहे हा डीएनए रेप्लिकेशनचा. आता डीएनए काय चीज आहे हे काही तुम्हाला स्पेशली काही सांगायचं काम नाही. डीएनए इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मॉलिक्यूल विच कंट्रोल ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ अन सेल. सेलच्या सर्व ऍक्टिव्हिटी कंट्रोल करणे, रेग्युलेट करणे हे डीएनएचं काम आहे. डीएनए रेग्युलेट अँड कंट्रोल ऑल द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑफ अन सेल. देन डीएनए ऍक्ट्स ॲज अ जेनेटिक मटेरियल. आपण पाहिलेलं आहे की त्या 3 एक्सपेरिमेंट मध्ये सायंटिस्टने किती वर्क केलेलं आहे की डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे हे प्रूव्ह करण्यासाठी. जेनेटिक मटेरियल कोणतं आहे? मग डीएनए. बघा आता याची सुरुवात कशी करायची डीएनए रेप्लिकेशनची. तर सुरुवातीला आपल्याला डीएनए काय आहे हे सांगावं लागेल ना. मग डीएनए काय करते? तर डीएनए regulates and controls all the activities of an cell. सेलच्या पूर्ण ऍक्टिव्हिटी कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे? डीएनएचं आहे. देन डीएनए ऍक्ट्स ॲज अ काय? डीएनए काय ऍक्ट्स आहे? काय म्हणून काम करते? ऍक्ट्स ॲज अ जेनेटिक मटेरियल. 3 एक्सपेरिमेंट आपण याच्यावरती घालवले आहेत. ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, एव्हरी मॅकलोइट अँड मॅकर्टी एक्सपेरिमेंट, हार्से अँड चेस एक्सपेरिमेंट, हे सर्व जणांनी एक्सपेरिमेंट काढी केलेला आहे टू प्रूव्ह दॅट डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. इट मीन्स आपण इन अदर वर्ड आपण असं पण म्हणू शकतो की डीएनए इज अ कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल कॅरी करणारा हा एक दूत आहे. कॅरियर म्हणजे काय? की जो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेते. बघा आपण गाड्या पाहतो, मोठे मोठे ट्रक्स पाहतो, डीसीएम पाहतो, 407 पाहतो, त्याच्यावरती काय लिहिलेलं असते? गुड्स कॅरियर, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तो वाहून नेण्याचं काम करते. तसाच डीएनए एका पिढीमधले कॅरेक्टर दुसऱ्या पिढीमध्ये वाहून नेण्याचं काम करते. सो दॅट्स वाय डीएनए इज कॉल्ड ॲज द कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. कशाचा कॅरियर किंवा काय कॅरी करते ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये? तर जेनेटिक मटेरियल. सो डीएनए इज अ function as a carrier of genetic material from one generation to next generation. एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर कॅरी करण्याचं काम डीएनएचं आहे. म्हणूनच त्याला म्हणतात कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर ट्रान्समिट करण्याचं काम असते डीएनएचं. बघा आपण काय काय पाहिलं डीएनए बद्दल. डीएनएचं आपण पहिले तर महत्व सांगू राहिलो. रेप्लिकेशन पाहायच्या आधी रेप्लिकेशन तर आपण नक्की पाहणारच आहे की हे एका डीएनएचे 2 डीएनए होतात कसे. पहिली गोष्ट म्हणजे ह्या डीएनएचं महत्व काय आहे, डीएनएचे काय काय फंक्शन आहेत, काय काय रोल आहे. सो फर्स्ट रोल काय आहे? डीएनए रेग्युलेट अँड कंट्रोल ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ अन सेल. पूर्ण सेलच्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल करण्याचं काम डीएनएचं आहे.
नंतर डीएनए ऍक्ट्स एज अ जेनेटिक मटेरियल. डीएनए हा जेनेटिक मटेरियल म्हणून काम करते. देन डीएनए इज फंक्शन एज अ कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये तो जेनेटिक मटेरियल कॅरी करण्याचं काम करते. बघा, ऍज अ कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन डीएनए हॅज टू परफॉर्म टू फंक्शन. डीएनए ला दोन फंक्शन करावे लागतात. डीएनए चे दोन फंक्शन्स असतात. बघा, फंक्शन्स ऑफ डीएनए हे तर जनरल फंक्शन झालेच, पण आणखी डीएनए चे फंक्शन्स कोणते असतात बघा. फंक्शन्स ऑफ डीएनए. सो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट नंबर टाकायचा आणि तिथे टाकायचा हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन. हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन. बघा, दोन प्रकारचे फंक्शन आहेत. एक म्हणजे हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन आणि दुसरं म्हणजे ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण हेटेरोकॅटॅलिटिक बद्दल पाहू. हेटेरो आणि ऑटो मध्ये काय फरक आहे. ऑटो म्हणजे स्वतः आणि हेटेरो म्हणजे डिफरंट. काय करते बघा आता मग, हा जर डीएनए जर समजा बघा, हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन मध्ये काय असते, व्हेन डीएनए डायरेक्ट्स द सिंथेसिस ऑफ. बघा आता कसं लिहायचं हे. व्हेन डीएनए डायरेक्ट्स द सिंथेसिस ऑफ other chemical molecules other than itself. स्वतः तयार होत नाही, दुसऱ्या केमिकल मॉलिक्यूलला तयार करते. व्हेन डीएनए डायरेक्ट्स द सिंथेसिस ऑफ केमिकल मॉलिक्यूल्स. असं करा फक्त. बघा, when DNA directs the synthesis of chemical molecule other than itself, such function of DNA is called as या अशा प्रकारच्या फंक्शनला डीएनए च्या काय म्हणतात, हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन. कोणतं फंक्शन म्हणतात त्याला, हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन. बघा, हेटेरो स्वतः तयार होत नाही बघा, अदर दॅन इटसेल्फ. आणि स्वतः सारखा जर दुसरा डीएनए तयार केला त्याला म्हणतात ऑटोकॅटॅलिटिक. हेटेरोकॅटॅलिटिक म्हणजे स्वतःला तयार करत नाही, तो दुसऱ्या केमिकल मॉलिक्यूलला तयार करते. जसं की समजा आरएनए झालं, प्रोटीन झालं. जर आरएनएला डीएनए जर समजा आरएनएला तयार केलं तर हे झालं हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन. डीएनए जर समजा प्रोटीनला तयार केलं तर हे पण झालं हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन. पण डीएनएच तयार केला याला म्हणतात ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन. ओके, आता तुमच्या डोक्यामध्ये आता लाईट पडला असेल, आता समजलं नाही तुम्हाला की हा नेमकं ऑटोकॅटॅलिटिक आणि हेटेरोकॅटॅलिटिकचा मीनिंग काय आहे. व्हॉट इज मीन बाय हेटेरोकॅटॅलिटिक? व्हेन डीएनए डायरेक्ट्स द सिंथेसिस ऑफ केमिकल मॉलिक्यूल अदर दॅन इटसेल्फ, सच फंक्शन ऑफ डीएनए इज कॉल्ड एज हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन. अँड द एक्झाम्पल ऑफ हेटेरोकॅटॅलिक फंक्शन आर आरएनए सिंथेसिस. जर आरएनए सिंथेसिस जर केला तर या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतात, आरएनए सिंथेसिस प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन. देन प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सलेशन. हे आपल्याला डिटेल मध्ये आता या चॅप्टर मध्ये प्रोटीन सिंथेसिस मध्ये पाहायचं आहे. ट्रान्सक्रिप्शन मीन्स व्हॉट, सिंथेसिस ऑफ आरएनए. Translation means what? Synthesis of protein. So this is about the first function of DNA, that is heterocatalytic function. Now what is mean by the autocatalytic function? मग नंतर टाकायचं ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन. आता ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन मध्ये काय करावं लागेल आपल्याला, यामध्ये काय चेंज करावं लागेल. ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन म्हणजे काय, स्वतः सारखाच दुसरा डीएनए तयार करते. म्हणजे बघा काय होईल, when DNA directs the synthesis of other DNA, और त्यामध्ये आपण एक शब्द यूज करू शकतो की सिंथेसिस ऑफ डीएनए इटसेल्फ. तर बघा मग कसं होईल, तर when DNA directs the synthesis of
डीएनए इटसेल्फ, डीएनए तयार करते तो, जर समजा डीएनए तयार करत असेल तर सच फंक्शन ऑफ डीएनए इज कॉल्ड ॲज, सच फंक्शन ऑफ डीएनए इज कॉल्ड ॲज, आता इथं काय म्हटलं आपण, सच फंक्शन ऑफ डीएनए इज कॉल्ड ॲज हेटेरोकॅटालिटिक, तर इथं काय म्हणावं लागेल, सच फंक्शन ऑफ डीएनए इज कॉल्ड ॲज ऑटोकॅटालिटिक फंक्शन. कोणतं फंक्शन होईल मग ते, ऑटोकॅटालिटिक फंक्शन. आणि तुम्हाला माहितच आहे द बेस्ट वेल नोन एक्झाम्पल ऑफ ऑटोकॅटालिटिक फंक्शन इज डीएनए रेप्लिकेशन. डीएनए रेप्लिकेशन इज द फंक्शन ऑफ ऑटोकॅटालिटिक फंक्शन ऑफ डीएनए. इट्स एक्झाम्पल, ऑटोकॅटालिटिक फंक्शनचं एक्झाम्पल कोणतं आहे, डीएनए रेप्लिकेशन. बघा आता आपण डीएनए रेप्लिकेशन जस्ट स्टार्ट केलेलं आहे. इट्स अ सो वास्ट प्रोसेस, खूप मोठी प्रोसेस आहे. आपण आता इंट्रोडक्टरी पाहूया किंवा डीएनए चे फंक्शन काय. आपण या सर्व ह्याच्यामध्ये आपण डीएनए चे फंक्शनच पाहिले. बघा आता मी जर फर्स्ट स्टार केला, सेकंड स्टार, थर्ड स्टार, हे तिन्ही कॉमन फंक्शन आहे. पण जर समजा डीएनए हा जर कधी कॅरियर आहे तर इट मस्ट हॅव फॉलोइंग फंक्शन. ते खालीलपैकी फंक्शन त्यांना करायलाच पाहिजे. मग ते कोणते कोणते, तर एक आहे त्यामधलं हेटेरोकॅटालिटिक फंक्शन, दुसरा आहे ऑटोकॅटालिटिक फंक्शन. तर हेटेरोकॅटालिटिक फंक्शन बद्दल डिटेल मध्ये इथे लिहून दिलं तुम्हाला की जर डीएनए दुसरे केमिकल मॉलिक्युल तयार करत असेल, स्वतः तयार होत नाही, त्या फंक्शनला म्हणतात हेटेरोकॅटालिटिक फंक्शन. डीएनए जर समजा दुसरा आपल्यासारखाच जर दुसरा डीएनए तयार करत जर असेल तर त्या फंक्शनला म्हणतात ऑटोकॅटालिटिक फंक्शन. मग एक्झाम्पल हेटेरोकॅटालिटिकचे आरएनए सिंथेसिस दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन, प्रोटीन सिंथेसिस दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन, आणि ऑटोकॅटालिटिक फंक्शन म्हणजेच काय, डीएनए रेप्लिकेशन. सो दिस इज अबाउट द फंक्शन ऑफ डीएनए. नाव आता आपल्याला ऍक्च्युअली डीएनए रेप्लिकेशनच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. हे आपण पहिली स्लाइड जी आहे आपण जे आपण मोडून राहिलो बोर्डवरचं, हे आपण त्यांचे फंक्शनच पाहिले. पहिले 3 स्टार वाले जनरल फंक्शन पाहिले आणि खालचे जे आहेत ते 2 मेन फंक्शन कोणते कोणते, हेटेरोकॅटालिटिक फंक्शन अँड ऑटोकॅटालिटिक फंक्शन. हे झाले डीएनए चे फंक्शन. नाव आता आपण मूळ डीएनए रेप्लिकेशनच्या आतमध्ये घुसणार आहे. आता डीएनए रेप्लिकेशन म्हटलं म्हणजे स्वतः सारख्या 2 डीएनएच्या कॉपी तयार करणे, यालाच म्हणतात डीएनए रेप्लिकेशन. आपलं हेडिंग आहेच कोणतं, डीएनए रेप्लिकेशन. मग यामध्ये बघा, द प्रोसेस बाय विच डीएनए डुप्लिकेट इटसेल्फ इज कॉल्ड ॲज रेप्लिकेशन. स्वतःच डुप्लिकेट होते त्याला काय म्हणतात, रेप्लिकेशन म्हणतात. त्यानंतर इन द रेप्लिकेशन ऑफ डीएनए how many copies of DNA are produced? There are 2 copies of DNA are produced. बघा लक्षात घ्या शांतते. What is replication of DNA? बघा आता the process by which DNA duplicate itself. स्वतःच तो काय होते, डुप्लिकेट होते किंवा स्वतःच तो आपल्यासारखी दुसरी कॉपी तयार करते. डुप्लिकेट कॉपी आपण म्हणतो ना, एखादा पिक्चर असते त्यामध्ये एखाद्या हिरोचा किंवा एखाद्या व्हिलनचा डुप्लिकेट असते. डुप्लिकेट म्हणजे काय की त्याच्याच सारखा दिसणारा. सो द प्रोसेस बाय विच डीएनए डुप्लिकेट इटसेल्फ इज कॉल्ड रेप्लिकेशन. त्यालाच काय म्हणतात, मग त्याला म्हणतात रेप्लिकेशन. Then what happened in the DNA replication? In replication of DNA, 2 copies of DNA are produced. In replication of DNA, 2 copies of DNA are produced. Which are exactly किंवा which are आपण त्यामध्ये यूज करू शकतो की which are identical to parent DNA. बघा आता आयडेंटिकल टू पॅरेंट डीएनए. मी तुम्हाला आधीच सांगितलं की डीएनए रेप्लिकेशन होणे म्हणजे नेमकं काय होणे. लुक ॲट हियर, वी नो व्हेरी वेल डीएनए इज लाईक दॅट. Double helical structure of DNA. These 2 strands of DNA are spirally coiled around each other. Suppose this is the
3 dash end of strand, this is the 5 dash end, this is the 5 dash end, this is the 3 dash end. आणि या लूप मध्ये काय असतात, देयर आर न्यूक्लियोटाइड्स, व्हेरियस न्यूक्लियोटाइड्स आर प्रेझेंट इन दिस लूप. नाव रेप्लिकेशन होणे म्हणजे नेमकं काय होणे, हे दोन स्ट्रँड काय होतात, एकामेकापासून सेपरेट होतात. बघा पॅरेंट डीएनए चे दोन स्ट्रँड हे एकामेकापासून झाले सेपरेट. ठीक आहे, सेपरेट झाल्यानंतर हे काय करतात, हे दुसरे स्ट्रँड तयार करतात. म्हणजेच एका डीएनए पासून किती डीएनए तयार होतात, दोन डीएनए तयार होतात. दिस इज कॉल्ड ऍज पॅरेंट डीएनए. या डीएनए ला कोणता डीएनए म्हणतात, पॅरेंट डीएनए. आणि जे तयार झालेले दोन असतात त्याला म्हणतात डॉटर डीएनए. त्याला कोणते डीएनए म्हणतात, डॉटर डीएनए. पॅरेंट डीएनए आणि डॉटर डीएनए म्हणजे एका डीएनए पासून दोन डीएनए तयार होणे. तर बघा आपण काय लिहिलं, the process by which DNA duplicate itself is called as replication. In replication of DNA, two copies of DNA are produced which are identical to parent DNA. Parent DNA सोबत त्या identical असतात. मग in eukaryotic organism, बघा eukaryotic organism मध्ये काय होते, in eukaryotic organism DNA replication occurs. DNA replication occurs once in a cell cycle. सेल सायकलच्या वेळेस फक्त युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये एकदाच रेप्लिकेशन होते आणि तेही कुठे होते, तर यस फेज ऑफ इंटरफेज. इंटरफेजच्या यस फेज मध्येच फक्त सिंथेसिस ऑफ डीएनए होते. बघा यस फेज, हा यस म्हणजेच काय, सिंथेसिस फेज. What happened in that synthesis phase? There is a synthesis of DNA. So that's why त्या फेजला कोणती फेज म्हणतात, सिंथेसिस फेज. लुक ॲट हियर, आपण काय पाहून राहिलो, द प्रोसेस. पहिले डेफिनेशन पाहिली, त्यानंतर रेप्लिकेशन मध्ये नेमकं काय होते, तर दोन डीएनए तयार होतात विच आर आयडेंटिकल टू पॅरेंट डीएनए. त्यानंतर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये जे डीएनए रेप्लिकेशनची प्रोसेस होते ते सेल सायकलच्या यस फेज मध्ये होते, किंवा त्याला आपण म्हणू शकतो की ती फक्त एकदाच घडते, आहे ना, टेक प्लेस इन वन्स, एकदाच घडते फक्त ती. त्यानंतर मग आता आपल्याला हेडिंग टाकावं लागेल, सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. बघा सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए असं हेडिंग टाकावं लागेल. सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए. सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए. बघा आता डायग्राम आपल्या इथं समोर काढलेलीच आहे. व्हॉट इज मीन बाय द सेमी, सेमी मीन्स 50-50. लुक ॲट हियर, हे जे आपण आता हे जे स्ट्रँड काढणार आहे न्यू वाला स्ट्रँड, हे आपण डॉटच्या स्वरूपामध्ये काढू. बघा हे नवीन स्ट्रँड होतं, हे त्याचं जुनं स्ट्रँड होतं, आहे ना, हे डीएनएचं ओल्ड स्ट्रँड, हे डीएनएचं न्यू स्ट्रँड. पाहूया आपण आता कसं आहे. व्हॉट इज मीन बाय द सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन कशाला म्हणतात, बघा हे जे आहे हे डीएनएचं आहे ओल्ड स्ट्रँड, एनी डाऊट, ओल्ड स्ट्रँड. आणि हे जे डॉटेड दाखवलेलं आहे हे आहे कोणतं, न्यू स्ट्रँड. म्हणजे जे डॉटर डीएनए तयार झाला त्यामध्ये 50% पार्ट हा ओल्ड स्ट्रँडचा आहे आणि 50% पार्ट हा न्यू स्ट्रँडचा आहे. सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. बघा तुम्ही केमिस्ट्रीमध्ये जर समजा सेमी सॉलिड जर असेल शब्द, तर सेमी सॉलिड म्हणजे काय, 50% सॉलिड 50% लिक्विड, त्यालाच म्हणतात सेमी सॉलिड. तसंच इथं सेमी कन्झर्वेटिव्ह मीन्स व्हॉट, द डॉटर डीएनए कन्सिस्ट ऑफ 50% part of old strand and 50% part of new strand. So that's why the replication of DNA is called as the semi-conservative type. बघा, the process in which, definition याची, the process in which daughter DNA consists of 50% part of old strand, 50% part of old strand किंवा 50% part of parent DNA, 50% part of parent DNA
and 50% part of newly formed DNA. बघा पुरा आपण डेफिनेशन मध्ये काय म्हणू आहोत. The process in which daughter DNA consists of 50% part of parent DNA and 50% part of newly formed DNA. आणि त्यालाच काय म्हणतात मग, hence it is called as, म्हणूनच त्याला काय म्हणतात, hence it is called, आलं काय मीनिंग लक्षात आलं का मग, म्हणून त्याला म्हणतात सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. Hence it is called as semi-conservative replication of DNA. बघा, the process in which daughter DNA consists of 50% part of parent DNA and 50% part of newly formed DNA. Hence it is called as semi-conservative replication. Look at here. आपण याच्यामध्ये पाहून राहिलेलो आहे की काय आहे, 50% पार्ट हा ओल्ड स्ट्रँडचा. बघा हे दोन डॉटर डीएनए तयार झाले, हा एक डॉटर डीएनए आणि हा एक डॉटर डीएनए. पॅरेंट डीएनए चे दोन भाग झाले, त्यामध्ये जे आपण कंटिन्युअस लाइनिंग मध्ये दाखवलेलं आहे ते आहे ओल्ड स्ट्रँड, डॉटेड लाईन मध्ये दाखवलेलं आहे ते आहे न्यू स्ट्रँड. म्हणजे ओल्ड स्ट्रँडचा 50% पार्ट असते डॉटर डीएनए मध्ये आणि न्यू स्ट्रँडचा 50% पार्ट असते. सो दॅट्स वाय this replication is called as semi-conservative replication. Then this semi-conservative replication of DNA was discovered by the Watson and Crick. कोणी डिस्कवर्ड केलं हे, वॅटसन अँड क्रिक नावाच्या शास्त्रज्ञांनी हे मॉडेल डिस्कवर्ड केलेलं आहे. बघा मग, सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए प्रपोज बाय सेमी कन्झर्वेटिव्ह replication of DNA, semi-conservative replication of DNA was proposed by Watson and Crick. Watson and Crick on the basis of anti-parallel and complementary nature of DNA. Look at here, these are the two scientists who discovered or who proposed the semi-conservative replication of DNA. Watson and Crick हे दोन शास्त्रज्ञ होते की ज्यांनी सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन डिस्कवर केलेलं आहे. बघा, वॅटसन अँड क्रिकचं नाव ऐकता बरोबर तुम्हाला हे पण आठवलं असेल की द स्ट्रक्चर ऑफ डीएनए ऑल्सो डिस्कवर्ड बाय द वॅटसन अँड क्रिक. वॅटसन आणि क्रिकने यांनी डीएनएचं स्ट्रक्चर पण डिस्कवर केलेलं आहे आणि डीएनएचं रेप्लिकेशन पण डिस्कवर केलेलं आहे. बघा, सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशनला जस्ट आपण स्टार्टिंग केलेली आहे. प्रोसेस ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ही खूप मोठी आहे, जवळपास 7 पॉइंटची आहे. आपण त्याला 2 पार्ट मध्ये घेणार आहे. पण दिस इज द इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन अबाउट द सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए. यामध्ये आपण त्याची डेफिनेशन पाहिली. व्हॉट इज मीन बाय सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए? द प्रोसेस बाय विच डॉटर डीएनए कन्सिस्ट ऑफ 50% पार्ट ऑफ ओल्ड स्ट्रँड अँड 50% पार्ट ऑफ न्यू स्ट्रँड. जे डॉटर डीएनए तयार होतात त्याच्यामध्ये 50% भाग हा पॅरेंट डीएनएचा असते आणि 50% भाग हा नवीन तयार झालेल्या डीएनएचा असते. म्हणून 50-50 असल्यामुळे त्याचं नाव आहे सेमी. मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगितलं की सेमी सॉलिड म्हणजे 50% सॉलिड 50% लिक्विड. सेमी इंग्लिश म्हणजे त्यामध्ये अर्धा जो अभ्यासक्रम असतो तो मराठीत असते आणि अर्धा अभ्यासक्रम हा इंग्लिश मध्ये असते, म्हणून त्याला म्हणतात सेमी इंग्लिश मीडियम. लाईक दॅट सेमी कन्झर्वेटिव्ह मीन्स व्हॉट, 50% पार्ट ऑफ द पॅरेंट डीएनए अँड 50% पार्ट ऑफ द न्यूली फॉर्म डीएनए. सो दॅट्स वाय that process called as semi-conservative replication. And this process of semi-conservative replication was discovered by the Watson and Crick scientists, and on the basis of anti-parallel and complementary nature of DNA. Anti-parallel means what? But look at here. One end consists of 3 dash and one end consists of 5 dash. This is called as complementary nature of DNA. Then this is called as anti-parallel nature of DNA. Complementary means what? A join with T, C join with G.
हे याला म्हणतात कॉम्प्लिमेंटरी. ए ची पेअरिंग होते टी सोबत, सी ची पेअरिंग होते जी सोबत. सो धिस इज द स्टार्टिंग ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए. प्रोसेसची हे जे आहे प्रोसेस ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन खूप मोठा पार्ट आहे. सो द प्रोसेस ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए we will start in the next lecture. Thank you.